स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नेचर केअरने जाहीर केले यंदा 10 पुरस्कार। वैयक्तिक पुरस्कार देणारी महाराष्ट्रातील पहिलीच कंपनी। शेती व निसर्ग संवर्धनात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। शेती आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात मूलभूत आणि भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना नेचर केअर सन्मान या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येतं। नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीच्या वतीनं सामाजिक जाणीवेतून गेली 2 वर्ष हा पुरस्कार एका शानदार सोहळ्याद्वारे प्रदान केला जातो। दरवर्षीच्या सन्मानासाठी विविध संकल्पना राबवण्यात येतात। देशी बियाणे व वानसंवर्धन, प्रसार तसेच तृणधान्य या क्षेत्रातील कामाला यापूर्वी गौरवण्यात आलं होतं। यंदाची मध्यवर्ती संकल्पना वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जंगल निर्मिती, जैवविविधता ही आहे। या क्षेत्रात गुणात्मक आणि अभिनव पद्धतीने काम करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थांची नामांकन मागवण्यात आली। त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। यंदाच्या पुरस्कारासाठी जी निवड समिती गठीत केली होती त्यामध्ये श्री आशिष वेले, पुणे, कृषी तज्ञ व पॉलिसी मेकर, श्री अरुण नाईक, कोल्हापूर, माध्यम तज्ञ, श्री जयंत बर्वे, सेंद्रिय शेती तज्ञ, सौ कामाक्षी बर्वे, उद्योजिका यांचा सहभाग होता। या निवड समितीने अर्जदारांची मुलाखत व प्रत्यक्ष कामाची पाहणी यातून अंतिम पुरस्कारार्थींची यादी जाहीर केली आहे। नेचर केअर सन्मान 2025 या पुरस्काराचं स्वरूप ₹51,000 व सन्मान चिन्ह असं आहे। एकूण 10 पुरस्कार विशेष सोहळ्याद्वारे प्रदान केले जातील। हा पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी विटा येथे संपन्न होणार आहे। या पुरस्काराचे वितरण सेंद्रिय कृषीभूषण नैसर्गिक शेतीचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र भट यांच्या हस्ते होणार आहे। तसेच महाराष्ट्रातील कान्हा, पेंच व ताडोबा या अभयारण्यातील वन्यजीव, जंगल संरक्षण, पर्यटन यासाठी महाराष्ट्र शासनाची ब्रँड अँबॅसेडर सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव याही उपस्थित होणार आहेत, अशी माहिती नेचर केअरचे संचालक जयंत बर्वे व जयदेव बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, मी जयदेव बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, विटा, जिल्हा सांगली। आम्ही दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक काहीतरी वेगळं काम करतायत अशा लोकांना आम्ही पुरस्कृत करतो, हे आपल्याला माहिती आहे। या वर्षीचा जो आमचा विषय होता तो वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड आणि जंगल वाढ। सगळीकडे आपण आता बघतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत, 42 डिग्री 43 डिग्री एवढं टेम्परेचर कधी जात नव्हतं, प्रचंड उकडतंय असं सगळं आपण ऐकतोय। आणि याचं कारण म्हणजे आपणच आहोत, कारण वृक्षसंपदा आपण झपाट्याने संपवत चाललोय आणि काही झपाटलेली लोक हे झाडं लावतायत, ती जगवतायत, ती वाढवतायत, याच्या मागे काम करतायत। 2 वर्षापूर्वीपासून जो पुरस्कार सुरू केला आम्ही राज्यस्तरीय, त्याचं यंदाचं विशेष रूप आम्ही ह्या विषयाला दिलं आणि म्हणून जंगलवाढ हा विषय घेऊन आम्ही याच्यामध्ये लोकांना आवाहन केलं की आमच्यापर्यंत अर्ज पाठवा, तुमचं काम पाठवा। अतिशय आनंदाची बाब म्हणजे 72 अर्ज आमच्यापर्यंत महाराष्ट्र राज्यातून आले। पैकी पहिल्या फेरीत आम्ही 54 निवडले, दुसऱ्या फेरीमध्ये 24 निवडले आणि त्या 24 जणांच्या मुलाखती आणि प्रत्यक्षदर्शी म्हणजे आमची लोक तिथपर्यंत गेली, त्यांना भेटले, बघितलं त्यांचं काम आणि त्यातून आम्ही 10 पुरस्कार द्यायचं ठरवलं। वास्तविक 5 पुरस्कार हे आमचं दरवर्षीचं म्हणजे आम्ही जे ठरवलेलं ते 5 पुरस्कारांपुरतं मर्यादित आहे। पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये आणि मानपत्र हे पण आहे। पण या लोकांचं कामच इतकं विशेष होतं की आम्हाला हे पुरस्कार या लोकांना जर नाही मिळाले तर त्यांच्यावरती अन्याय होईल, म्हणून आम्हाला उत्तेजनार्थ 3 बक्षिसं आणि 1 विभागून आणि 1 विशेष पुरस्कार असा द्यावा लागला। आणि तो कमिटीने जो आमचा निर्णय घेतला तो आम्ही सगळ्यांनी सर्वमान्य करून या पद्धतीने या सगळ्यांना पुरस्कार देण्याचं यावर्षी ठरवलंय। निवड समितीमध्ये मुख्यत्वे डॉक्टर आशिष वेले, श्री अरुण नाईक, माझे बाबा जयंत वामन बर्वे, अनिरुद्ध बर्वे आणि माझी सुविद्य पत्नी कामाक्षी बर्वे या सगळ्यांनी मुख्य याच्यामध्ये काम केलं।
मी स्वतः, सुजित पाटील आणि अमृत कुलकर्णी हे निवड समितीचाच भाग होतो, पण आम्ही याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मुद्दाम नव्हतो, कारण या लोकांना आम्ही हा सगळा पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी या गोष्टींची विनंती आम्ही केली होती. निवड समितीच्या आग्रहानुसार हे यंदाचे 5 पुरस्काराची संख्या 10 वर गेली, कारण 3 मगाशी म्हणल्याप्रमाणे उत्तेजनार्थ आणि 1 विभागून आणि 1 विशेष पुरस्कार. तर या पुरस्कारांची नावं मी कामाक्षीला सांगतो की तिने सांगावं, कारण ती निवड समितीचा एक भाग होती. या पुरस्कार वितरण सोहळा जो आम्ही करतो आहोत तो 7 मेला विट्यामध्ये संध्याकाळी श्री राजेंद्र भट, की जे अत्यंत सेंद्रिय शेतीसाठी वाहून घेतलेलं मोठं नाव आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, त्यांच्या हस्ते, आणि अभिनेत्री सायली संजीव जी आज महाराष्ट्राची जंगलाची ब्रँड अँबॅसेडर आहे, या त्यांच्या हस्ते आणि हिच्या उपस्थितीत हा एसटीमध्ये काही खास निमंत्रितांसाठी हा सोहळा होणार आहे आणि या सगळ्या लोकांना आम्ही विट्यामध्ये बोलवणार आहोत. माझी सर्व विटेकरांना अशी विनंती आहे की आम्ही पण काही झाडं लावायचा प्रयोग चालू केला. आम्ही 200 झाडं गेल्या वर्षी कराड रस्त्याला लावली. आपल्या विट्यात येणारे अनेक रस्ते आहेत, चालायला जाणारी अनेक मंडळी आहेत, सोळकाई टेकडी आहे. तर या सगळ्यांच्या पासून काहीतरी अनुभव घेऊन, काहीतरी यांच्याकडनं शिकून आपण सुद्धा या पद्धतीने काही काम करू शकलो तर चांगल्या पद्धतीने निसर्ग संरक्षण, पर्यावरण पूरक आपण काम करू असं मला वाटतं. त्यानिमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्याकरता आपण आज सगळे जमलेलो आहोत. अनिरुद्ध बर्वे यांनी पहिल्यापासून या सगळ्याची छाननी करणं, अर्ज मागवणं, त्याचा डेटा मेंटेन करणं हे खूप छान काम केलं. अमृत कुलकर्णी GM आमचे आहेतच ऑपरेशन्स नेचर केअर, आणि सुजित पाटील, आणि या तिघांचं योगदान मोठं आहे. आणि आता मी कामाक्षीला विनंती करतो की हे जे विजेते आहेत किंवा ज्यांना आम्ही पुरस्कार देतोय, विजेते म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण सन्मान करतोय विट्यात बोलून, त्यांची नावं आणि तिला काही सांगायचं असेल तर मुद्दाम सांगेल. नमस्कार, मी कामाक्षी बर्वे. निवड समितीने अर्जदारांची जी मुलाखत घेतली होती, प्रत्यक्ष कामाची जी पाहणी आमच्या लोकांनी ऑन स्पॉट जाऊन केलेली होती, त्यांच्याकडून जे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून काम आमच्यापर्यंत पोचलं होतं, त्याच्यातून पुरस्कारार्थींची जी यादी केली गेली आहे ती अशी आहे. मुख्य 5 पुरस्कार आहेत, त्याऐवजी विभागून पुरस्कार जाहीर करावा लागतो आहे, त्यामुळे 6 पुरस्कार एकूण असतील. पहिला पुरस्कार आहे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन लातूर, वृक्ष संवर्धन समिती बार्शी, चंद्रशेखर आणि शिवांगी दातार संगमेश्वर, रोहन रक्षिता फाउंडेशन गोंदवले. आणि विभागूनचे पुरस्कार आहेत, त्याच्यातला पहिला पुरस्कार आहे सर्व सामाजिक संघटना कर्जत, आणि दुसरा पुरस्कार आहे संकल्प वनराई छत्रपती संभाजीनगर. हे दोन्ही पुरस्कार विभागून असतील. पुढचे पुरस्कार आहेत हे उत्तेजनार्थचे पुरस्कार आहेत. त्यातला पहिला पुरस्कार आहे गावच्या लेकीचं झाड करकम, जिल्हा सोलापूर. दुसरा पुरस्कार आहे निसर्गप्रेमी मित्रमंडळ पेठ वडगाव. आणि तिसरा पुरस्कार आहे प्राध्यापक RK पाटील बिद्री. याच्याच बरोबर विशेष पुरस्कार जो आपण जाहीर केलेला आहे, बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर अंकुर पटवर्धन पुणे, असे एकूण 10 पुरस्कार निवड समितीने जाहीर केलेले आहेत, जो सोहळा आपण 7 मेला पाहणार आहोत. मुख्य पुरस्कार जे आहेत त्यांचं स्वरूप असं राहील 51,000 रुपये आणि मानपत्र. नंतर विशेष पुरस्कार जो आहे त्याचं देखील स्वरूप आहे 51,000 रुपये आणि मानपत्र. उत्तेजनार्थ जे 3 पुरस्कार आपण देणार आहोत त्याचं स्वरूप असं राहील 21,000 रुपये आणि मानपत्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.